मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समन्वयातून जुलै महिन्यात जनआरोग्य शिबिर राबवण्यात आलं। या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यात 680 शिबिर घेण्यात आले। या शिबिरांमधून 50,000 पेक्षा लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवा मोफत तपासण्याचा लाभ घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून राबवण्यात आलेल्या या अभियानात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आरोग्य संस्था, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, HPCL, रोटरी क्लब, IMA तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला। एजन्सी निहाय राबवण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या समन्वयातून 31 शिबिर आयोजित करून 5,728 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। जिल्हा परिषदेमार्फत 501 शिबिर घेण्यात आली। 34,870 लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला। नाशिक महापालिकेच्या माध्यमातून 108 शिबिर आयोजित करण्यात येऊन 9,873 लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात आल्या। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयातून 44 विशेष उपक्रम राबवण्यात आले। 3,474 लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला। निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून 20 विशेष रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरातून 349 रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं। हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला। शिबिरांमध्ये हृदयरोग, कर्करोग, नेत्र, कान, नाक, घसा, त्वचारोग, दंतरोग, मधुमेह, रक्तदाब, माताबाल आरोग्य आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली। आवश्यकतेनुसार ECG, रक्त तपासणी, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर आदी तपासण्या करून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आलं। याशिवाय आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। अभियानात जिल्ह्यातील सुमारे 240 आरोग्य संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।